तर आपण हे दृश्य पाहतोय, लातूर मधली ही दृश्य आहेत. तर लातूर मधली ही दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे पाटील हे लातूर मध्ये आहेत. धनगर उपोषणकर्त्यांशी ते चर्चा करतायत. प्रसार माध्यमांशी ते नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत. राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने त्यांची शांतता रॅली सुरू आहे आणि ते लातूरमध्ये आहेत आणि ते धनगर आरक्षणासाठी जे उपोषण करतायत त्यांच्याशी संवाद साधतायत. नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या कार्यकर्त्यांनी, ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीकेची झोड उठवलेली आहे. तर दुसरीकडे आपण हे दृश्य पाहतोय, धनगर आरक्षणासाठी जे उपोषण करतायत त्यांची भेट मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. या संदर्भात अधिकची अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून. माधव, आपण पाहतोय की लातूरमध्ये मनोज जरांगे पाटील धनगर उपोषणकर्त्यांशी संवाद साधतायत. काय नेमकं या भेटीमागे त्यांची चर्चा होते? लातूर शहराच्या अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर धनगर समाजाचे बांधव उपोषणाला बसले आहेत. धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी घेऊन उपोषणाला बसल्यानंतर आज त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील हे पोहोचले आहेत. यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमचा पाठिंबा आहे. धनगर समाजाने जर लढा उभारला तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ. मात्र ओबीसी मध्ये आमचा प्रवेश करण्यासाठी आपला आणि धनगर समाजाचा कुठलाही वाद नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्या अनुषंगानंच ही त्यांची भेट महत्वाची मानली जाते. सध्या त्यांच्याशी संवाद साधत आहेत की हे आरक्षण पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची एसटी मध्ये समावेश करावा अशी मागणी आहे. त्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनं झाली, पण त्या आंदोलनाचं फलित धनगर समाजाच्या नशिबी किंवा त्यांच्या वाट्याला आलेलं नाही आणि त्यामुळं आता ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. एकीकडे ओबीसी घटकातील सर्व जाती जमातीतली लोक एकत्र येऊन आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनामध्ये जी लोक आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढतायत त्यांना भेट देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे लातूर शहरातल्या उपोषणकर्त्याजवळ पोहोचले. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. सरकारकडून काय दखल काही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.